श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 24 जुलै. या दिवशी आलेली आहे आषाढी अमावस्या. त्याचबरोबर या दिवशी गुरुपुरुषामृत योग देखील आलेला आहे. आषाढदर्श अमावस्या, ज्याला दिव्याची अमावस्या किंवा दीप अमावस्या असंही म्हणतात. हा दिवस हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व असलेला दिवस मानला जातो. हा दिवस आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो, जो सामान्यतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो. या दिवशी दीपपूजन किंवा पितृपूजन यांना विशेष महत्त्व दिलं जातं. असे मानले जाते की या दिवशी पितरांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि दीपांच्या प्रकाशाने त्यांना शांती मिळते. आषाढ अमावस्या ही पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी समर्पित आहे. या दिवशी पितरांना तर्पण, पिंडदान आणि दान केले जाते. असे मानले जाते की या अमावस्येला पितरांचा प्रभाव अधिक असतो आणि त्यांना प्रसन्न केल्याने कुटुंबाला सुख शांती मिळते. या अमावस्येला दिव्यांची अमावस्या म्हणण्याचं कारण म्हणजे या दिवशी दीपप्रकाशाने पितरांना मार्ग दाखवला जातो. दीपक लावून पितरांना अंधारातून मुक्ती मिळते आणि त्यांचा आत्मा प्रकाशाकडे जातो असं म्हटलं जातं. अमावस्या हा अध्यात्म आणि साधनेसाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, जप, तप आणि दान केल्याचे पुण्य मिळत असते. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व दिलं जातं. दीप अमावस्येला घरातील सर्व दिवे जे आहेत तर ते स्वच्छ करून एकत्र मांडावे. चौरंगावरती स्वच्छ कपडा परिधान करून त्यावरती तुम्हाला हे दिवे मांडायचे आहे. दिव्यांखाली थोडेसे तांदूळ टाकून दिव्यांना हळदी कुंकू लावून हे दिवे तुम्हाला तेल टाकून प्रज्वलित करायचे आहे. दिव्याभोवती तुम्हाला रांगोळी घालायची आहे, त्यांची पूजा करायची आहे, मंत्राने दिव्यांची प्रार्थना करायची आहे. तसेच या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी तुम्हाला ओवाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आपल्याला असा हा एक दिवा जो आहे तर तो सकाळीच आपल्या घरामध्ये कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर मित्रपरिवारांसोबत शेअर करा. तर पहा, दिवे प्रज्वलित केल्यामुळे दिव्यांच्या प्रकाशाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढू लागते. तूप किंवा तिळाच्या तेलाच्या दिव्यांनी पर्यावरण शुद्ध होते. या दिवशी उपवास करणे आणि सात्विक आहार घेणे शुभ मानले जाते. अमावस्येच्या दिवशी दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. दिवा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देत असतो. असं म्हटलं जातं की घरामध्ये दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिव्याचा प्रकाश हे देवाच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या शक्तीचे स्मरण करून देतो. दिव्याला माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या घरातील प्रखर पितृदोष देखील दूर होतो. तर पहा, जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तसेच नेहमी पैशांच्या अडचणी येत असतील, आर्थिक समस्या घरामध्ये नेहमी जाणवत असेल, पैशांच्या सतत अडीअडचणी निर्माण होत असल्यामुळे घरावरती खूप मोठे कर्ज झालेले असेल, तसेच हा जो दिवा आहे तर तो आपण जर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा नष्ट होतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आता बघा, तुम्हाला हा दिवा लावण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे, कारण मातीची पंती ही पंच तत्वांपासून बनलेली आहे. या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. 2 वातींची एक वात करून तुम्हाला लांब वात घ्यायची आहे. त्या वातीला तुम्हाला थोडंसं कुंकू लावून लाल बनवायचे आहे. नाहीतर तुमच्याकडे कलाव्याची वात लाल असेल तर ती घेतली तरी चालेल.
यानंतर या दिव्यामध्ये थोडंसं केसर तुम्हाला टाकायचं आहे. आता केसर नसेल तर थोडीशी हळद टाकली तरी चालेल. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट ही स्वच्छ धुवून घ्या. त्यामध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहेत. त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आता हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला कुठे लावायचा आहे, तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. ईशान्येकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. ईशान्य दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. त्यामुळे तुम्हाला अशा ठिकाणी हा दिवा लावायचा आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. तर पहा, तुम्हाला तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत, काही संकट अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण ईशान्य कोपऱ्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि असं म्हटलं जातं आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येते, पैसा येतो, तर तो ईशान्य दिशेकडूनच येतो. तर पहा, त्यामुळेच आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये सकाळीच आपण अमावस्येच्या दिवशी असा दिवा लावला तर आपल्या घरातील अडीअडचणी दूर होऊन घराकडे पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि आर्थिक समस्या दूर होतात. आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर रात्री 12पर्यंत दुपारी 12पर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील, याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. दुपारी 12पर्यंत राहील यासाठी त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. हा दिवा जरी तुमच्याकडे चुकून विझला तरीसुद्धा तुम्हाला तो परत प्रज्वलित करायचा आहे आणि 12 वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल, तलाव असेल किंवा पाण्याचं कोणतं ठिकाण असेल, त्या ठिकाणी 5 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. असे हे 5 दिवे जरी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडले तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर 5 फुले देखील तुम्हाला अर्पण करायची आहेत त्या वाहत्या पाण्यामध्ये आणि अशा पद्धतीने तुम्हाला 5 दिवे तिथे लावायचे आहेत. म्हणूनच आषाढी अमावस्येला असे हे 5 दिवे तुम्हाला नदीच्या ठिकाणी लावायचे आहेत. यामुळे तुमच्यावरती जो काही पितृदोष असेल, जे काही तुमच्या घरामध्ये अडीअडचणी असतील त्या नक्की दूर होतील. तसेच तुम्हाला वारंवार शत्रूंचा त्रास होत असेल, शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल, हा शत्रू त्रास, हा शत्रू दोष दूर होण्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथे एक दिवा हा लावायचा आहे. मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. अमावस्येच्या दिवशी असा दिवा जर आपण लावला तर आपले पितृ तर प्रसन्न होतातच, त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे शत्रू आहेत त्यांचासुद्धा नाश होतो. जर तुमच्या आयुष्यामध्ये शत्रूंचा त्रास असेल तर तुम्ही हा उपाय देखील अमावस्येला उद्या करू शकता. तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये हा दिवा तुम्ही लावू शकता. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.